लग्नानंतरचे प्रेम भाग 3. धनश्री तर स्तब्धच झाली होती. आजपासून तुम्ही दोघे विधिवत एकमेकांचे जीवनसाथी झाला आहात. सुखदुःखात एकमेकांची साथ सोडायची नाही. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन सुखी संसाराला सुरुवात करा. गुरुजी दोघांना आशीर्वाद देत म्हणाले. यांच्यासोबत आणि सुखी संसार? धनश्री तोंड वाकडं करत मनातच म्हणाली. इकडे सुमित पण हिचा आणि माझा सुखी संसार नाहीतर दुःखी संसार म्हणावा लागेल. तो पण मनातूनच बोलत होता. पण त्याआधी आधी मला बाबांना भेटावं लागेल. दोघे पण मनात नसताना नातेवाईकांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेत होते. शेवटी ते दोघे सुमितची आई बाबांजवळ येऊन पोहोचले. सुमितची आई पण नववधूला पाहून आश्चर्यचकित झाली. धनश्रीचा चेहरा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न पडले होते आणि ते सुमितच्या बाबांनी पण पाहिले होते. दोघांनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तो बाबांकडे पाहत त्यांना म्हणाला. अहो, ही कोण मुलगी? ही मोहिनी नाही? सुमितची आई वैशाली संजय रावांकडे पाहून हळू आवाजात त्यांना विचारत होत्या. हो, मी सर्व सांगतो, पण हे सर्व होऊ दे. घरी गेल्यावर तुम्हा दोघांना सर्व सांगतो, संजय राव टेन्शनमध्ये म्हणाले. त्यांना आता सुमितच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचं याचंच टेन्शन आलं होतं. ते हसत मुखाने सर्व पाहुण्यांना निरोप देत होते. सुनीलराव आणि मोहिनीची आई तर लग्न लागलं की लगेचच घरी निघून गेले होते. धनश्री तिच्या आई बाबांच्या पाया पडायला त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. सुमितला पण ती जाईल तिकडे तिच्या मागे जावंच लागत होतं, कारण दोघांच्या पण मनात नसताना देवाने त्या दोघांची जन्म भरासाठी गाठ बांधली होती. ती आईबाबांच्या पुढे नमस्कार करायला वाकली. तिच्यासोबत सुमितने पण त्यांना नमस्कार केला. त्याला एकच प्रश्न पडला होता की ही कोण लोक आहेत आणि ही मुलगी यांच्या का पाया पडत आहे? तसे तर त्यांच्या मनात असंख्य प्रश्न थैमान घालत होते. पण आता बाबांशी बोलल्याखेरीज कोणत्याच प्रश्नाचं उत्तर त्याला मिळणार नव्हतं, हे तर त्याला माहीत होतं. दोघांची गाठ बांधली होती, त्यामुळे दोघे नुसते एकमेकांना खेचत होते. म्हणजे तिला जिकडे जायचं असेल तिकडे ती त्याला खेचून घेऊन जात होती, तर तो पण त्याला जायचं असेल त्या दिशेला तिला खेचत होता. एक एक करून सर्व पाहुणे मंडळी आपापल्या घराच्या वाटेला लागले. आता तिथे धनश्रीच्या आणि सुमितच्या घरचेच लोक होते. तिचे आई बाबा संजय रावांकडे पाहत म्हणाले. साहेब, सांभाळून घ्या आमच्या पोरीला. अजून ती लहान आहे. तिचं काय चुकलं तर मोठ्या मनाने तिला माफ करा. तिचे बाबा हात जोडत म्हणाले. तुम्ही आधी हे साहेब वगैरे बोलणं बंद करा. आता आपण एकमेकांचे व्याही झालो आहोत आणि तुम्ही असे माझ्या पुढे हात जोडू नका. खरं तर हात जोडून मी तुमचे आभार मानायला हवेत, कारण आज तुम्ही आणि तुमच्या मुलीने मला खूप मोठ्या बदनामीपासून वाचवलं आहे. धनश्रीची काळजी तर तुम्ही सोडूनच द्या. ती आजपासून तुमची नाही तर माझी मुलगी आहे. संजय राव त्यांचे हात हातात घेत म्हणाले. वैशाली तर हे सर्व डोळे मोठे करून ऐकत होती. यांचं हे काय चालू आहे, बदनामी वगैरे? संजय रावांच्या बोलण्याचा त्यांना काहीच अर्थ लागत नव्हता. सुमितची पण हीच अवस्था होती. बाबा काय बोलतायत हे त्याला पण काहीच समजत नव्हतं. पण मगापासून एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती, ती म्हणजे की हे या महामायेचं नाव धनश्री आहे आणि हे हिचे आई बाबा आहेत. आणि त्यांनी बाबांना बदनाम होण्यापासून वाचवलं म्हणजे मोहिनीने नक्की काय केलं आणि मोहिनी कुठे आहे? त्याला याचं संभाषण ऐकून तर आणखीनच प्रश्न पडले होते. तिचे आई बाबा तिचा निरोप घेऊन घरी जायला निघाले. ती पण आईच्या गळ्यात पडून रडत होती. धनू, तू घाबरू नकोस. तुला ही तुझी सासू आईप्रमाणे माया लावेल. संजय राव वैशालीकडे इशारा करत म्हणालेत. सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन जायला निघाले. संजय रावांनी ड्रायव्हरला बोलवून त्याला धनश्रीच्या आईबाबांना आणि भावाला गाडीने घरी सोडायला सांगितलं.
धनश्री पुन्हा एकदा आपल्या आईला, बाबांना, भावाला बिलगली. अश्रू पूर्ण नेत्रांनी ती तिघांच्या पण चेहऱ्याकडे पाहत होती. आईबाबांनी तिचा निरोप घेतला आणि गाडीत बसले. या दोघांसाठी फुलांनी सजवलेली गाडी घेऊन ड्रायव्हर हॉलच्या दाराशी उभा होता. इकडे वैशाली बाईंच्या चेहऱ्यावर हजार प्रश्न पडले होते. त्यांना कोणाला निरोप द्यावा आणि कोणाला काय बोलावं हेच कळत नव्हतं. चला आता तुम्ही दोघे पण गाडीत बसा, आम्ही पण तुमच्या पाठीमागूनच येतोय. संजयराव सुमित धनश्रीच्या चेहऱ्यावर नजर फिरवत म्हणाले, बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. सुमित, हो बोलू, पण त्याआधी घरी चल. तुझ्या आईला पण तुझ्यासारखेच बरेच प्रश्न पडले आहेत. घरी गेल्यानंतर दोघांच्या पण प्रश्नांची उत्तर मी देतो. संजयराव त्याला समजवत म्हणाले. दोघे पण गाडीच्या दिशेने गेले. धनश्रीला तर सर्व माहीत होतं, पण सुमित मात्र सर्व गोष्टीपासून अनभिज्ञ होता. तो विचार करत करतच गाडीत बसला. ती पण त्याच्या बाजूलाच बसली, पण दोघांमध्ये अंतर राखून ती बसली. सुमितने नजर वर करून धनश्रीकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्याने भरले होते. त्याला तिची दया आली. तो तिच्याकडे पाहत होता. एवढ्यात तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. लगेच तिने त्यांच्याकडे रागात पाहिलं. नाही नाही, ही महामाया कधी सुधारणार नाही. काय होणार यापुढे माझं त्या परमेश्वरालाच माहीत. देवा, आता तूच वाचव रे या महामायेपासून, तो मनातच विचार करत म्हणाला. देवा, माझं आणि याचं हुब्या जन्मात पटणार नाही. देवा, तुला माझी थोडी पण दया नाही का रे आली? देवाला बोलून आता काय फायदा? मीच तर लग्नासाठी हो म्हणाले. मला जर माहीत असतं नवरदेव हा आहे तर मी या जन्मात याच्याशी लग्नाला तयार झाले नसते. मला तर एवढी पण बुद्धी आली नाही की किमान होणाऱ्या नवऱ्याचा एकदा फोटो तरी बघावा. माझी मती कुठे शेण खायला गेली होती कोण जाणे. आता भोग धनश्री कर्माची फळं, ती मनातून स्वतःला कोसत होती. ड्रायव्हर सावकाश गाडी चालवत घराच्या दिशेने घेत होता. ती काचेतून बाहेर पाहत बसली होती आणि सुमित कधी एकदाचा घरी पोचतोय आणि ही दोघांमध्ये बांधलेली गाठ सुटते याची वाट पाहत होता. थोड्या वेळात गाडी बंगल्याच्या गेटवर आली. धनश्री अजून पण बाहेरच पाहत होती. ती सभोवतालाचा परिसर अगदी बारकाईने निहाळत होती. गाडी गेटमधून आत आली तशी तिची नजर बंगल्यावर गेली. तसं तिने डोळे मोठे करून पाहिलं. बंगल्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं नाव तिने मनातच वाचलं. माई निवास म्हणून बंगल्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं. या माई म्हणजे सुमितची आजी. त्यांचंच नाव बंगल्याला दिलं होतं. अलिशान बंगला आणि समोर हिरवंगार गवताचं लॉन होतं. मध्येच पाण्याचे फाउंटन होते. त्यातून पाण्याचे कारंजे उडत होते. ती तर हे सर्व मंत्रमुग्ध होऊन पाहत होती. गाडी थांबून 5 मिनिटं झाली तरीही तिला गाडीतून खाली उतरायचं सुद्धा भान नव्हतं. अरे बाप रे, किती मोठा बंगला आहे हा. बंगला काय, राजवाडाच म्हणावं लागेल याला, ती मनातच बोलत होती. तो गाडीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता, पण तिच्या साडीच्या पदराला त्याच्या उपरण्याची गाठ बांधली असल्यामुळे त्याला पण पटकन बाहेर निघता येत नव्हतं. थोडा वेळ त्यानं वाट पाहिली आणि त्याच्या साईडने त्याने उपरनं खेचलं. तशी ती भानावर येत तोंड वाकडं करत गाडीतून बाहेर आली. नवरा नवरीच्या स्वागतासाठी सर्वजण दरवाजात उभे होते. तितक्यात संजयरावांची पण गाडी गेटमधून आत आली. सुमित आत्याकडे पाहत म्हणाला, या तू काय तुमचं असेल ते पटकन करून घ्या, मी थकलोय आता. तो जरा वैतागतच बोलला. आत्याचं मात्र त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. आत्या तर धनश्रीच्या चेहऱ्याकडे अगदी बारकाईने निरखून पाहत होती. अगं वहिनी, आपण पाहिलेली मुलगी ही नाही. म्हणजे ही मोहिनी नाही, ही कोण मुलगी आहे? आत्या धनश्रीच्या तोंडाकडे पाहत आश्चर्याने म्हणाली. धनश्रीला आत्याचं असं बोलणं ऐकून कसं तरी झालं. पण आता आली या भोगासी असावे सादर म्हणतात ना, तशी अवस्था धनश्रीची झाली होती.
तेवढ्यात संजयराव आणि वैशाली तिथे आले. वैशाली हेमा आत्याकडे पाहत म्हणाल्या, तुम्हाला जे काय विचारायचं आहे ते तुमच्या भावाला विचारा. मला पण हाच प्रश्न पडला आहे. सुमित पण बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. संजयरावांनी एकदा सर्वांच्या चेहऱ्यावरून आपली नजर फिरवली आणि पुढे वैशालीकडे पाहत म्हणाले, तुला एकदा सांगितलं ना सर्व सांगतो म्हणून. आधी त्या दोघांचं औक्षण करून घ्या आणि त्यांचा गृहप्रवेश तरी करून घ्या. सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. संजयराव सगळ्यांच्या चेहऱ्यावर नजर फिरवत म्हणाले, धनश्रीला तर आता पुढे काय होईल याची भीतीच वाटत होती. मी सामान्य घरातली मुलगी, एवढ्या मोठ्यांच्या घरात मला जुळवून घेता येईल का? मोठ्या लोकांच्या वेगळ्याच चालीरीती. कसं होईल माझं आता? तिला टेन्शनच आलं होतं. आत्याबाई तर धनश्रीकडे कसं नुसतं तोंड करून पाहत होत्या. बाजूलाच सुमितची मोठी काकू उभी होती. दोघे पण तिथेच थांबा, मी औक्षणाचं ताट घेऊन येते. काकू पटकन आत जात म्हणाल्या. सुमित तर आज दिवसभर उभा राहूनच वैतागून गेला होता. नवीन नवऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो तो तर त्याच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हता. धनश्रीच्या बाबतीत पण तसंच होतं. काकू आरतीचं थाळी घेऊन आल्या. त्यांनी दोघांचं औक्षण करून केलं. उंबरट्यावर तांदूळ भरलेलं मापटं ठेवलं आणि धनश्रीकडे पाहत त्या म्हणाल्या, पोरी, उजव्या पायाने माप ओढून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश कर. तितक्यात प्रिया पुढे येत म्हणाली, थांब वहिनी, आधी आमच्या दादाचं नाव उखाण्यात घे आणि मगच घरात प्रवेश कर. आता मात्र धनश्री बावरली, कारण तिला काय हे उखाणे वगैरे काहीच माहीत नव्हतं. अहो मला नाही येत हो उखाणा, ती जरा दबकतच म्हणाली. बघ वहिनी, उखाणा नाही घेतलास तर तुला आम्ही घरात घेणार नाही. प्रिया दरवाजाला आडवा हात लावत म्हणाली, अरे देवा, मी कधी उखाणा वगैरे असले प्रकार ऐकले पण नाहीत. आणि हे काय आता नवीनच, वाचवा रे कृष्णा, ती मनातच बोलत होती. तितक्यात सुमितची आईने पाठीमागून तिच्या कानात कुजबजत काहीतरी सांगितलं. सर्वांच्या आग्रहाखातर शेवटी धनश्रीने वैशालीने सांगितलेला उखाणा घेतला. माहेरी साठवले मायेचे मोती, सुमितचं नाव घेऊन जोडते नवी नाती. वा, खूप छान. ए दादा, आता तुझा नंबर. प्रिया सुमितकडे पाहत म्हणाली. प्रिया बेटा, आता बास कर. संजयराव प्रियाकडे पाहत म्हणाले, कारण त्यांना माहीत होतं सुमित आता वैतागला आहे. धनश्रीने अलगद उजव्या पायाने माप ओलांडून गृहप्रवेश केला. सुमित दोघांची बांधलेली गाठ दाखवत प्रिया म्हणाला, प्रिया, आता ही पण सोड ना. सुमित, आजीचे आशीर्वाद घेतलेस का? आधी दोघे पण आजीच्या रूममध्ये जाऊन आजीला नमस्कार करून या आणि मग घरातल्या देवाला नमस्कार करून ती गाठ सोडायची असते. सुमितची आई वैशाली त्याला समजवण्याच्या सुरात म्हणाल्या. तो होकारार्थी मान डोलवत आजीच्या रूमच्या दिशेने जायला निघाला. धनश्री तर इकडे तिकडे कुतूहलाने घर पाहत होती. अरे बाप रे, किती मोठा यांचा बंगला आहे. या बंगल्यातल्या एका खोली एवढं तर आमचं घर आहे. आधुनिक फर्निचर आणि कितीतरी महागड्या वस्तू होत्या. सर्व सुखसुविधांनी सुसज्ज असा तो बंगला होता. धनश्री सर्व वस्तूंचं बारकाईने निरीक्षण करत होती. ती सर्व पाहत हळूहळू चालत होती. हे पाहून त्याने तिला पुढे खेचलं. पुन्हा ती समोर पाहत त्याच्या मागे चालू लागली. तिला त्याच्या अशा खेचण्याचा राग येत होता, पण काय करणार, या नवीन घरातलं अजून तिला काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे तो खेचत घेऊन जाईल तिकडे तिला बिचारीला जावं लागत होतं. आजीच्या रूमचा दरवाजा नेहमीच नुसता पुढे लोटलेला असायचा हे सुमितला माहीत होतं. त्यानं दरवाजा आत ढकलून दोघांनी आजीच्या रूममध्ये प्रवेश केला. आजी मस्त बेडवर बसून टीव्हीवर कार्टून पाहत होती. धनश्रीला आजींना कार्टून पाहताना बघून हसू आलं. सुमितने पण हे पाहिलं. आजी, तू केव्हा आलीस घरी? सुमित आजीकडे पाहत म्हणाला, अरे आलात,
तुम्ही या या, आजी त्या दोघांकडे पाहत हसून म्हणाली. सोमू बाळा, मी आले. त्याला बराच वेळ झाला. तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्या की लगेच मला आणि तायडीला श्रीने गाडीत बसवलं आणि म्हणाला, आई तुझी दगदग होईल, तू आपली घरी जा. आजीचं त्याला सोमू म्हणाले ऐकून धनश्रीला अजूनच हसायला आलं आणि ती सुमितकडे खोचक नजरेने पाहत हसत होती. काय ग आजी? सोमू काय ग? तो लोटक्या रागात आजीकडे पाहत म्हणाला. बाळा, मला कुठे येतं तुझं नाव म्हणायला? आजी पण हसून बोलली. दोघांनी आजीला वाकून नमस्कार केला. सुखी राहा म्हणून आजीने आशीर्वाद दिला. या महामाईसोबत कसलं आलंय सुख? सुमित तोंडातच पुटपुटला. काय? आजी बारीक डोळे करत म्हणाली. काही नाही ग आजी, सुमित सावरत म्हणाला. पण धनश्रीने मात्र तो काय पुटपुटला ते बरोबर ऐकलं होतं. तिने पण त्याच्याकडे पाहून तोंड मुरकलं. त्यानंतर छे ग, एकमेकांची खेचाखेची कुस्त देवघरात आले. धनश्रीने डोळे मिटून देवापुढे हात जोडले. देवाला नमस्कार करून दोघे पण बाहेर हॉलमध्ये आले. सर्वजण एकत्र हॉलमध्ये बसले होते. तितक्यात हेमा आत्या म्हणाल्या, बोल आता दादा. आले ते दोघे. आत्या, आधी ही गाठ सोड, सुमित वैतागून म्हणाला. प्रियाने पुढे होऊन गाठ सोडली. तसा दोघांनी पण सुटकेचा निश्वास टाकला. आता सर्वजण संजय रावांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. ते आता पुढे काय सांगतायत ते ऐकण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.